नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तारीख आहे 21 फेब्रुवारी आणि वार आहे शनिवार. तर काल रात्री लेट आलो, तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलंच असेल. म्हणजे आजच्या दिवशी आपण 2 व्लॉग टाकणार आहेत, कारण की परवा दिवशीचा व्लॉग अजून यूट्यूबवर येणं बाकी आहे ग्लोबल कोकण महोत्सवचा, आणि कालचा पण ग्लोबल कोकण महोत्सवचा व्लॉग जो आता एडिट वगैरे सर्व झालेला आहे, प्रोड्युसिंग पण झालेली आहे, अपलोड झालेला, फक्त थंबनेल एडिट करायचं राहिलेला आहे. तोही आजच संध्याकाळी येणार आहे आणि ही व्हिडिओ ऑन टाईम येणार आहे, म्हणजे जे की 22 डिसेंबरला संडेला 11 वाजून 11 मिनिटांनी येणार आहे. आणि आज मी पुन्हा जाणार आहे ग्लोबल कोकण महोत्सवला, पण थोडं लवकर जाणार आहे. आत्ता मागील 2 दिवस मी 9 नंतरच गेलेलो, आज 5 वाजता जाणार आहे. कोण आहे सोबत ते तुम्हाला पुढच्या काही क्लिप्स नंतर पाहायला भेटणारच आहे. तर पाहूया आजच्या दिवसात काय होते. आणि आपली दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे जर तुम्ही मला फॉलो करत असतील तर ब्लॅक कॉफीनेच होत आहे. तर चला सुरू करूया. ब्लॅक कॉफी. माझ्यापेक्षा जास्त फॅन्स मी दाखवतो त्या ब्लॅक कॉफीचे आहेत, कालच माहीत पडलं आहे. म्हणजे ते तर सर्व सांगतात ब्लॅक कॉफी. आता सर्वांनाच माहिती आहे की मी चहा वगैरे पित नाही आणि ब्लॅक कॉफीच पितो. आज जेवणामध्ये आहे वरण, सोयाबीनची भाजी म्हणजे सोयाबीन, आणि बटाट फ्राय आणि भात. 4 वाजून 20 मिनटं झालेले आहेत. जेवल्यानंतर झोपून गेलो होतो. आज थोडीफार झोप पूर्ण झालेली आहे. आता थोडं बाहेर चाललो, त्यानंतर जाऊ ग्लोबल कोकण फेस्टिवलला. तर आता आलो आहे ग्राउंडवर थोडी प्रॅक्टिस करायला. पोरांची कमी थोडी महसूस होत आहे, अजून कोण आलेले नाही मिळत. गर्दी बघा पेट्रोल पंपावर. घरातून निघालोय जायला आणि वाजलेत 7:30. 5ला निघायचं होतं ना, 7:30 वाजले. तर आज पण आम्ही आले शिरगावला ग्लोबल कोकण महोत्सवला. आता कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो. आणि आज मला जबरदस्ती आणलेला आहे इथे ग्लोबल कोकण महोत्सव एक्सप्लोअर करण्यासाठी नाही, तर पालघर सरस एक्सप्लोअर करण्यासाठी आणलं आहे. तर मम्मी घेऊन आले आज मला. तर त्या दिवशी आपण तेही एक्सप्लोअर केलेलं आहे आणि महाराजांचं जे नाट्य चालते ते पण एक्सप्लोअर केलेलं आहे. तर आता आपण चालल्यात पालघर सरसच्या एरियामध्ये, ते एक्सप्लोअर करायचं राहिलं होतं. तर आज आपल्यासोबत आहे आयुष आहे, पियुष आहे आणि आमची मम्मी आहे. ती काल झाडू घेऊन उभी होती की मी पालघर सरस एक्सप्लोअर नाही केलं, म्हणून आज ती मला घेऊन आलंय. बरोबर आहे. माझे उमेदच्या गटांचा स्टॉल आहे, ते दिसलेच पाहिजे. आज डायरेक्ट फूड कोर्टला जाण्याऐवजी आपण चालल्यात पालघर मिनी सरसमध्ये, आणि आपल्याला घेऊन चाललंय मम्मी. एक्सप्लोर विथ मम्मी. तर तुम्ही इथे पाहू शकतात विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत, उमेदचे स्टॉल्स आहेत, आणि सर्वच होममेड वस्तू तुम्हाला इथे बघायला भेटतील. महिलांनी आणि बचत गटातर्फे तयार केलेले गेलेले होममेड वस्तू तुम्हाला इकडे बघायला भेटणार आहेत सर्व स्टॉलवर. सर्व स्टॉल्सवर काहीतरी नवीन आहे. आज मी तुम्हाला जास्त करून स्टॉल्सच दाखवणार आहे व्हिडिओजमध्ये. इथे खूप सारे स्टॉल आहेत, आणि हे स्टॉल फक्त इथे नाही लागणार मिळत. जर तुम्हाला म्हणजे नंबर आणि काय काय दिसलं तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात, कारण की इतर दिवसांपेक्षा आज थोडी जास्तच गर्दी आहे. आणि इथे आमचे काका भेटलेले आहेत. काका काय काय वस्तू घ्यायला लागल्यात बघा. दीपक पाटील काका. आता मम्मीने अशी माहिती दिलेली आहे की इथे सर्व पालघर एरियातले सर्व स्टॉल्स लागलेले आहेत. तर आता आपण आलेलो वेदाश्री ऑइलला. इथे सर्व घरगुती पद्धतीने ऑइल बनवून भेटेल. लाकडी घाणा तेल इथे तुम्ही पाहू शकतात. आपण एक म्हणजे पर्टिक्युलर व्हिडिओ बनवणार आहोत नंतर ही. तर आता आलेलो तर एक व्हिजिट देऊनच जातो. आता अजून पुढे पाहूया काय काय बघायला भेटते. तर जे तेल आहे ते या पद्धतीने काढलं जातो, मशिनीवर नाही. तर पाहू शकता तुम्ही डिस्प्लेला दाखवलेलं आहे की
ऑथेंटिक ऑइल कसं काढलं जातं. तर आता आपण दुसऱ्या स्टॉलवर आलेलो आहोत. सर्व आपले मम्मीची ग्रुप आहे. तर मम्मीच्या मैत्रिणींचं स्टॉल आपण व्हिजिट करत आहोत. तर आता आपण अशा स्टॉलवर आलो आहोत. आता ताई थोड्या इन्फॉर्मेशन देतील. हा नमस्कार, माझं नाव पल्लवी संदीप चव्हाण. आमचा समर्थ शेवई गृह उद्योग आहे. आम्ही घरी गव्हापासून आणि रव्यापासून शेवया बनवतो. त्याचबरोबर फ्लेवरच्या पण शेवया बनवतो. फ्लेवरमध्ये आपल्याकडे व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, पायनॅपल आणि मँगो फ्लेवर अशा वेगवेगळ्या फ्लेवरच्या शेवया पण आपण बनवतो. त्याचे प्राइस पण असे आहेत, म्हणजे व्यवस्थित असं कस्टमरला परवडण्यासारख्या प्राइस आहेत. 35 रुपये 100 ग्रॅम फ्लेवरच्या शेवया आणि गव्हाच्या आहेत ते 200 रुपये किलोनी आपण देतो, गहू आणि रव्याच्या शेवया. जर कोणाला घ्यायचं असेल तर कसं कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला? आमच्याकडे कार्ड आहे समर्थ आमच्या गृह उद्योगाचं. तर हे कार्ड बघा, जर तुम्हाला हवं असतील तर तुम्ही या नंबरवर वगैरे कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. तर आता आपण पाहत आहोत की या कुकीज जे आहेत ते नाचणीने बनलेले आहेत. तर ताई थोडं इन्फॉर्मेशन द्या तुमच्या स्टॉलबद्दल. नमस्कार, माझं नाव अलका संदीप धामोडे आणि आमचा आदर्श प्रभाग संघ नंडोरे देवखोप याच्यामध्ये आम्ही आमचं आदर्श प्रभागाचं युनिट आहे नाचणी कुकीज म्हणून. ते म्हणजे आम्ही स्वतः बनवतो महिला. आणि 100 ग्रॅमचं पॅकेट हे आम्ही 50ला विकतो आणि 200 ग्रॅमचे पॅकेट हे आम्ही 90 रुपयाला विकतो. तर आणि कोणाला घ्यायचं असेल तर कसं तर contact आमच्याकडे करायचं? कार्ड आहे. तर पाहून घ्या कार्ड, त्याच्यावर नंबर आणि डिटेल्स दिलेले आहेत. तर तुम्ही त्याप्रमाणे कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करा. आणि कोकणेरला आमचं युनिट आहे, म्हणजे तिकडे प्रोडक्ट्स बनतात. हा तिकडे प्रोडक्ट्स बनतात आमचे. धन्यवाद. तर बघा, आपण पण वस्तू घेतलेल्या आहेत. एक पायनॅपल फ्लेवरची शेवया घेतलेली आहे, एक मँगो आणि कुकीजचं एक मोठं पॅकेट घेतलेलं आहे. आणि हे सर्व खर्च जी घेऊन आलंय तिलाच द्यायचं. तर आज खूपच गर्दी आहे आणि जे आपल्याला ओळखतात मम्मीला त्या स्टॉलवर आपण व्हिजिट देऊया. तर आता मम्मीने ज्या कामासाठी आपल्याला आणलेलं तिथे आपण पोचलोय, कारण की मम्मीचा आणि मम्मीच्या फ्रेंड्सचा इथे स्टॉल लागलेला आहे. आणि हा स्टॉल फक्त ईदपर्यंत मर्यादित नाही मिळत. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट पण करू शकतात. आता काय काय भेटतात इथे ते आपल्याला सांगतील. आमच्याकडे हा आभाळमाया आमचा उत्पादक गट आहे. आमचा हा PG ग्रुप आहे. आम्ही उमेद अंतर्गत आहोत, काम करतो हे PGचं. त्याच्यामुळे आमच्याकडे डबलची रजाई आहे जी किंग साईजमध्ये आहे. त्याचा रेंज आहे 2500 आहे. मशीन वॉशेबल आहे ती, ऑल सिजनेबल आहे ती. याच्यामध्ये दुसरं म्हणजे काय आहे, फायबर नसतं याच्यामध्ये किंवा सिंथेटिक नाहीये. आणि त्या व्यतिरिक्त अजून काय काय आहे? आमच्याकडे ह्या व्यतिरिक्त स्मॉलच्या छोट्या बाळाच्या पण आहेत. छोट्या बाळाच्या पण मिळतात. छोट्या बाळाची ही गादी मिळते. त्याची प्राइसिंग काय? ह्याची प्राइस आम्ही 400 रुपीज ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे डबलच्या बेडशीट पण आहेत, सिंगलच्या बेडशीट आहेत, पर्स अवेलेबल आहेत आणि सगळे ऑल प्रोडक्ट आहेत. आणि पर्सची काय प्राइस आहे? पर्सची प्राइस आहे फक्त 50 रुपये. आणि ह्यांची? ह्याचे 160 रुपीज. आणि ह्याची? हे पाऊच आहे त्याचे 120 रुपये. ओके, थँक्यू. थँक्यू. आणि तुम्ही पाहू शकतात इथे हँडमेड म्हणजे हाताने बनवलं जात आहे समोर पण. धन्यवाद. तर आपण पण इथून घेतलेली आहे पर्स, म्हणजे आपण नाही घेतलेली, मम्मीने घेऊन दिले. हे गिफ्ट दिले मम्मीने मला. तर आपल्याला इथे आपले दादा भेटलेले आहेत जे आपल्याला नेहमी टर्फ क्रिकेटमध्ये टफ कॉम्पिटिशन देतात. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा महोत्सव? महोत्सव खूप छान आहे. आमचे जिल्हा परिषद तसंच ग्लोबल कोकण महोत्सवाचे जे आयोजक आहेत त्यांना नक्कीच म्हणजे आपल्या शिरगाव बीच सारख्या जागेवर एवढा मोठा महोत्सव होता हे पालघरकर म्हणून मला नक्कीच अभिमानास्पद वाटतं. आणि खूप चांगलं नियोजन आयोजन आहे. एवढी गर्दी असून देखील कुठेच आपल्याला असं वाटत नाही की कुठे त्रास होते किंवा कसं. तर नक्कीच त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आणि या आयोजनाबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. तसेच हार्दिकला फॉलो करा. नक्कीच नक्कीच आपले सबस्क्रायबर्स वाढवा. बघा, पहिले 3 दिवस आपण लागोपाठ आलेलो आहोत. पहिलं ग्लोबल एक्सप्लोअर केलेलं, नंतर काल तर डायरेक्ट आपण खाण्यासाठीच गेलेलो. आता थोडाफार एक्सप्लोअर केलं कारण की मम्मी होती. तर मम्मी, तुला कसं वाटलं आमच्यासोबत येऊन? खूप छान वाटलं. आणि तुला ते गंडा दिला त्याचा काय पैशाचा? हा, ते आता पुढच्या वेळेस आणताना तुम्हाला विचार करेल मी की कितीचा पॉकेट मनी घेऊन यायचा. तर आता आम्ही चाललोय मेन कामासाठी, ज्या कामासाठी सर्व येतात. कशासाठी आयुष? फूड कोर्ट मध्ये खाण्यासाठी. आणि ते पण आम्हाला
स्पॉन्सरच आहे. आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे पियुष पाटील आणि स्पॉन्सर आहे मम्मी. तर फायनली मित्रांनो आपण पोचलोय मेन कामासाठी. दाखव रे हे खायला फूड कोर्टला गर्दी तर खूप आहे. तर या माझ्या मागे मागे आता आम्ही कुठे खायला जातील तिथे तुम्हाला घेऊन जातो. कालच्या हिशोबाने आज थोडी गर्दी कमी वाटते पण थोड्याच वेळात होईल कारण की अजूनही 9 नाही वाजलेले मिळत. हळूहळू गर्दी जास्त होत आहे. तर आता पहिल्या डिशने सुरुवात करतोय. दहीवडा चांगला आहे, तुम्ही येऊन ट्राय करू शकता. काय काय दुकान आहे, तुम्ही नक्कीच विजिट करा. संडेच्या दिवशीच आपली व्हिडिओ येणार आहे सकाळी आणि हा जो कार्यक्रम आहे तो संडेच्या रात्रपर्यंत चालू राहणार आहे. तर तुम्ही नक्कीच विजिट करा. नॉर्मल बोलत नाही का. तर इथे आता आपल्याला भेटलेले आहेत पूनम काकू, साजन दादा, वहिनी आणि आपले लाडके काका. हा? काकू तुम्हाला तुमची मुलगी नाही घेऊन येत. नाही ना, तेच बोलली. मग तेच बरं झालं तू भेटला. बघ मी भेटलो काकूंना, मी व्लॉग मध्ये घेतो, गुड्डी घेत पण नाही. छान वाटलं आम्हाला इकडे. मला कसं वाटलं इथे एकदम भारी. खाल्लं ना खाला ना काय काय. किमा पाव. काका एकटेच फिरत होते, आम्ही आधी सुरमई. बघितलं. हो, काकानं सोडून. काका एकटेच फिरत होते. काका नॉनव्हेज आहेत. साजन दादा कसं वाटलं फिरून. एकदम खूप छान आणि खूप मोठ्या उत्साहाने जसं काही यात्रा आहे. आणि वहिनी तुम्हाला कसं वाटलं. खूप मस्त छान आणि खूप मी पहिल्यांदा एवढं बघितलं, एवढं मोठं होतं, छान वाटलं. मग काय खाल्लं का नाही तुम्ही अजून? मी आता बघतोय, ट्राय करतो काहीतरी. म्हणजे तुम्ही पण आता आल्यात. हो हो, आता चालू. तर आपलं काकांना विचारायचं तर राहून गेलेलं. काका तुम्हाला कसं वाटलं इथे. महालक्ष्मीला आल्यासारखं वाटतंय. नाही नाही प्रीमियम महालक्ष्मी म्हणजे थोडं चांगलं आहे याच्यात. हा नाही म्हणजे ग्लोबल महालक्ष्मी. ग्लोबल महालक्ष्मी. ज्या गोष्टीसाठी पियुष आलेला ते तो आता घेत आहे. तेच तो शोधत होता गेल्या अर्ध्या तासापासून. चॉकलेट बाउल खायला आलाय तो खास इथे. खुशी देखो खुशी. तर मम्मी तिथे नॉनव्हेज घेत आहे कारण की मम्मी आणि आयुषचा उपवास नाही मिळत. माझा आणि पियुषचा उपवास आहे म्हणून पियुष घेऊन आलाय चॉकलेट बाउल. आता आम्ही खातो आणि टेस्ट करून तुम्हाला सांगतो. आणि चिकन आहे ते आयुष टेस्ट करेल. आयुष काय ग्रीन चिकन ऑर्डर दिली आहे ना आणि भाकरी ऑर्डर दिल्यात. तर आता पियुष आम्हाला शोधत शोधत आला इथे आणि तो चॉकलेट बाउल घेऊन आलाय. तर टेस्ट करून बघूया. चांगला आहे. आणि मम्मीला इथे येऊन पण फ्री मध्ये भेटलेली आहे डिश. काय बोलणार, पैसा बचाव संघटना. तर मम्मी पहिल्यांदाच खात आहे. आता मम्मी खाऊन दाखव कसं लागते. कसं आहे खराब बोल. अजून एक घेऊन ये जा, अजून एक घेऊन ये. तर आता आयुष आणि मम्मी तर ग्रीन चिकन खात आहेत तर त्यांना विचारू टेस्ट कशी आहे. आयुष कसा आहे टेस्ट. एक नंबर. आणि मम्मी तुझा पहिल्यांदा खाला, तुला कसं लागलं. खूप छान वाटलं आणि त्याची खरंच टेस्ट खूप छान आहे. खरी मजा तर पियुषचीच आहे. येऊन जाऊन जे पाहिजे ते खायला लागलाय. आता परत चीज केक खायला गेलाय. त्याच्या आधी चॉकलेट बाउल खाला. आता नंतर बोलते आईस्क्रीम पण खायचे. ज्या मोठे मोठे शॉक आहेत. स्पॉन्सर भेटल्यावर पूर्ण कापून घ्यायचं. स्पॉन्सर आज त्याची मम्मी आहे ना, आमची काकू. मम्मी तू पियुषला पाहिजे ते खायला द्यायला लागली ती. राहू दे, एक दिवस त्याचा पण पाहिजे. बघ बघ मम्मी किती दिलदार आहे. पैसा पैसा. आता बघा हा आलेला आहे चीज केक घेऊन आणि मम्मी बोलले याला परत घेऊन नाही येणार. बस शेवटचं याचं. आता कालचाच आईस्क्रीम खायला लागलाय आणि यांना पण खवडवलेला आहे पेरू मसाला. मम्मीला आता तिखट लागलेला आहे. तुला कसा लागला. खालाच नाही. तर आता आम्ही आलोय, फिरून झालेलं आहे आणि आपला नेहमीप्रमाणे बीचवर चक्कर. आणि मम्मी पहिल्यांदा आले शिरगाव बीचला. तर मित्रांनो आता मी घरी जातच होतो. तर आज आपलं परत ट्विंकल स्टार गँगचं मीटअप झालेलं आहे. पण आज अजून एक मेंबर वाढलेला आहे. मोहित आहे, निशांत आहे, हेनिल आहे, प्रणय आहे आणि भावेश आहे. तर आता मी यांना भेटतो आणि घरी जाण्यासाठी निघतो कारण की तिथे मम्मी थांबलेली आहे. आज खरी मजा पियुषची झाली. बघा पान खालेला आहे त्याने आणि मम्मी पण खात आहे. आयुष नाही खात मिळत.
मी माझ्या मित्रांना काय भेटायला गेलो, हे अजून खर्चावर खर्च द्यायला लागलेत मम्मीला. तर आता 10 वाजलेले आहेत आणि आम्ही निघत आहोत. आमचं फिरून झालेलं आहे ऑलमोस्ट. मम्मी बरोबर जेवढं एक्सप्लोअर करायचं होतं तेवढं केलेलं आहे. आता निघतो आणि भेटूया घरी. तर आता 10:30 वाजलेले आहेत. आता जस्ट घरी आलो आणि आपला कोकण महोत्सव संपलेला आहे आजच्या दिवस, म्हणजे या वर्षीचा संपलेला आहे. आता उद्या परत मी जाणार नाही मिळत, कारण की उद्या आपल्याला खूप ठिकाणी जायचं आहे. सकाळी मॅच खेळायला जायचं आहे आणि दुपारी एंगेजमेंट सेरेमनी आहे. कोणाची आहे ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेलच. तर होप करतो तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.